म्हणजे महिलांचं जे मंगळागौरीचं जे एक ट्रेडिशन जे आहे महिला मंगळागौरीचं, तर ते त्यांनी अक्षरशः स्टेजवर सादर करून दाखवलं. जय जय महाराष्ट्र आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलेलो आहोत परमहंस रामकृष्ण मौनी बाबा मठ या ठिकाणी. इथे येण्याचं कारण असं आहे की चला खेळ खेळूया मंगळागौरींचा हा जो धार्मिक जो कार्यक्रम आहे हिरकणी उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने हा ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट उषालीताई बोंद्रे नेहमी सातत्याने यावर्षी सुद्धा त्यांनी एक सुंदर कार्यक्रम अ, महिलांसाठी या ठिकाणी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये आपण आहोत आणि सखोल माहिती या कार्यक्रमासंदर्भामध्ये आपण त्यांची घेतोय. ताई आज हा जो हिरकणी उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांचा एक मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवला आहे. काय सांगणार? सर्वप्रथम आज मी या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाच्या संदर्भात सांगत असताना माझ्या या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, त्यांचे सगळ्यांचे मनापासून खूप कौतुक करते. कारण आजचा हा कार्यक्रम इतका सुंदर साजरा झाला, की आम्हाला सुद्धा म्हणजे आश्चर्य वाटलं, की इतक्या सुंदर महिला परफॉर्म करू शकतात आणि विशेषतः म्हणजे महिलांचं जे मंगळागौरीचं जे एक ट्रेडिशन जे आहे महिला मंगळागौरीचं, तर ते त्यांनी अक्षरशः स्टेजवर सादर करून दाखवलं. आणि बाई पण भारी देवा हा जो मूव्ही मागच्या वर्षी रिलीज झाली होती आणि त्या बाई पण भारी देवामध्ये जे दाखवलेली होती, की महिलांची जी तारांबळ होते आणि तारांबळ होत असताना ती तारांबळ सहन करून सुद्धा त्यांना त्यांच्या जर काही इच्छा म्हणजे व्यक्त करायच्या असतील किंवा त्यांना जर त्यांच्या आतमध्ये असलेले कलागुण जर बाहेर काढायचे असतील, तर त्या काहीही करू शकतात. तर तीच प्रचिती आज मला या ठिकाणी स्टेजवर बघायला मिळाली, की आज प्रत्येक स्त्री अक्षरशः घर सांभाळून, तिचा जॉब असेल जॉब सांभाळून आणि मुलं-बाळं, संसार सगळं सांभाळून ती प्रॅक्टिस करत होती 1.5 महिन्यापासनं आणि 1.5 महिन्याची प्रॅक्टिस करून आज तिने इतक्या सुंदररित्या कार्यक्रमामध्ये सादरीकरण केलं. त्यामुळे निश्चितच आज आमचा हा कार्यक्रम यशस्वी झाला, असं मला या ठिकाणी वाटते आणि महिलांचा आनंद ज्यावेळेस चेहऱ्यावर बघायला मिळतो, त्यावेळेस मला हे समाधान मिळते, की हिरकणीच्या माध्यमातून जे व्यासपीठ मी महिलांना उपलब्ध करून दिलं, की ते व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे मला चिखली शहरातल्या महिलांमध्ये जे असलेले कलागुण आहे किंवा त्यांच्यामध्ये असलेलं जे टॅलेंट आहे, ते या ठिकाणी बघायला मिळते आणि निश्चित आपलं चिखली शहर जरी खूप मेट्रो सिटी नसेल, पण आमच्या चिखली शहरातल्या किंवा आमच्या आजूबाजूच्या ज्या महिला आहेत, त्यांच्यामध्ये असलेलं जे टॅलेंट आहे, ते एखाद्या शहरातल्या महिलाला सुद्धा लाजवेल, इतकं सुंदर टॅलेंट त्यांच्यामध्ये आहे आणि ते सादरीकरण आज आमच्या सगळ्या भगिनींनी या ठिकाणी केलं. त्यामुळे निश्चितच मला एक मनाला समाधान वाटतंय, की अतिशय चांगला कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करू शकलो आणि प्रत्येक स्त्रीला या कार्यक्रमामध्ये आनंद घेता आला. या आम्ही ज्यावेळेस एकत्रित सगळ्यांनी म्हणजे मंगळागौरीच्या गाण्यावर जेव्हा आम्ही परफॉर्म केला किंवा एक नृत्य केलं, तर ते नृत्य करत असताना प्रत्येक स्त्रीमध्ये जो आनंद व्यक्त करण्याची जी भावना होती, की तिच्यामध्ये काहीतरी असं वाटतंय, की तिला की आपण खूप वर्षानंतर बाहेर निघलो किंवा आपल्यामध्ये जे काही लपलेले नृत्याची आवड होती, ती तिने या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित आम्हाला म्हणजे खूप समाधान मिळालं. कार्यक्रमाच्या माध्यमातून जेव्हा परफॉर्मन्स या ठिकाणी सादर होत आहे आणि सुपलीवरती या ठिकाणी महिलांना एक अक्षर लिहिली होती सुरक्षित महिला त्या संदर्भामध्ये काय सांगाल? आजचा हा जो आमच्या अनुराधा स्कूलच्या टीचर होत्या त्या आणि त्यांनी जे सुपलीच्या माध्यमातून जे म्हणजे समाजाला जो एक संदेश दिला, तो संदेश देण्यामागचं सुद्धा तेच कारण आहे. कारण आता ज्या घटना आपल्या समाजामध्ये घडतात आहे, म्हणजे आता कलकत्त्याची घटना असू द्या किंवा आपली बदलापूरची घटना असू द्या. ह्या घटना ज्यावेळेस घडतात, त्यावेळेस आम्हाला असं वाटतं, की खरंच आमची स्त्री, आमची मुलगी सुरक्षित नाही आणि हे सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या देशामध्ये मुलींचं जर असं असुरक्षितता जर मनामध्ये जी भीतीचं वातावरण जर निर्माण झालं, तर घरामध्ये मुलींना शिक्षणापासून वंचित केल्या जाईल. कारण आज खरंच ही परिस्थिती खूप अवघड आहे. जर मुलींवर 4-4 वर्षाच्या मुलींवर जर अत्याचार करणारे जर नराधम या समाजामध्ये जर वावरत असतील, तर त्या आई-वडिलांचं किंवा त्या पालकांचं जे मनामध्ये जी भीती आहे, ती भीतीच्या पोटी ते सरळ मुलींना निरक्षर ठेवू शकतील. आणि त्यामुळे समाजामध्ये काहीतरी चांगला संदेश देण्याचं काम आमच्या या टीचरनी केलं आणि मुली जर सुरक्षित असतील, तर देश सुरक्षित असेल. अशा पद्धतीने त्यांनी त्या सुपाच्या वर जे स्टिकर त्यांनी म्हणजे स्लोगन जे दिले होते,
ते त्यांनी त्या ठिकाणी दाखवले आणि समाजाला तो एक चांगला संदेश दिला. नेहमी सातत्याने या ठिकाणी अनुराधा परिवार आणि हिरकणी महिलांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे विविध जे सामाजिक बांधिलकी जपल्या जाते आणि आज सुद्धा या ठिकाणी ती काळाची गरज आहे. विविध ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपला प्रवास या ठिकाणी राहिलेला आहे. ग्रामीण भागामध्ये जो संदेश आपण पोहोचवता, दारूबंदी असेल, त्याच्यानंतर दत्तक योजना असेल, तुमची विविध जे योजना आहेत त्या संदर्भामध्ये काय? आता मी तेच सांगितलं माझ्या प्रास्ताविकमध्ये पण मी तेच सांगितलं, की मी फक्त शहरातल्या महिलांपुरतं मर्यादित नाही. कारण ग्रामीण भागामध्ये सुद्धा मी प्रचंड प्रमाणावर काम केलं आहे. दारूबंदीचं असेल किंवा महिलांसाठी काही विविध कार्यक्रम अरेंज केले. त्याच्यामध्ये एक गौरी सजावट स्पर्धा जी आहे. कारण ग्रामीण भागामधल्या महिला त्या खरोखर खूप काम करतात. म्हणजे त्या शेतातही राबतात, घरी पण त्या काम करतात. पण त्यांची कोणीतरी दखल सुद्धा घेत नाही. आणि मुख्य म्हणजे त्यांना फक्त कौतुकाची अपेक्षा असते कुटुंबाची कुटुंबातल्या थाप पडा. कौतुकाची थाप कुणीतरी आपल्या पाठीवर द्यावी अशी त्यांची छोटीशी अपेक्षा असते, पण ती सुद्धा त्यांची पूर्ण होत नाही. आणि आपले जे काय म्हणजे भारतीय संस्कृती टिकवण्याचं जे काम आपल्या महिला करतात, तर ते करत असताना जर ग्रामीण भागामध्ये महिला ह्या खूप चांगल्या पद्धतीने सणवार साजरे करतात. आज मी सकृबा असेल किंवा आपलं गौरी सजावट असतील किंवा अनेक असे कार्यक्रम असतील, की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमात वटपौर्णिमा असेल, हे संपूर्ण संस्कृती जपण्याचं काम त्या करतात. आणि गौरी सजावटची जी स्पर्धा मी दरवर्षी म्हणजे साजरी करत असते. कारण तेवढ्यासाठीच, की महिला जे मखरचं छान डेकोरेशन करतात, रांगोळी काढणे असेल, फुलोरा असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या खूप मेहनत करून करतात. पण त्यांचं फक्त हळदी-कुंकवापुरतं मर्यादित त्यांचं ते दिखावा असतो किंवा देखावा असतो, की बस महिला येतात, हळदी-कुंकू घेतात आणि मग निघून जातात. तोंडभर कौतुकसुद्धा त्यांचं कोणी करत नाही. पण मी गौरी सजावटच्या माध्यमातून त्या महिलांनी जे काही डेकोरेशन केलेलं आहे, त्यांना त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला लावते आणि त्या महिलांना आम्ही दरवर्षी काहीतरी भेटवस्तू देतो. त्या माध्यमातून या ठिकाणी उत्तेजन या ठिकाणी उत्तुंग भरारी या ठिकाणी महिला गेल्या असं वाटतं. निश्चितच. कारण आता दरवर्षी जी सवय महिलांना झालेली आहे, की गौरी सजावट आहे किंवा मंगळागौरीचं आयोजन आहे किंवा महिला दिनाचे जे काही कार्यक्रम असतात, तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं जवळपास 1-1.5 महिन्यापासून ते डोक्यामध्ये असते, की आपल्याला आता कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे किंवा आपल्याला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. आपण चांगल्यात चांगले कसे देखावे करू? आता गौरी सजावटचा जर विषय घेतला, तर इतके सुंदर ज्वलंत विषय त्यांनी त्या देखाव्यामधून प्रकट केलेले आहे. म्हणजे खरंच कौतुक वाटते. ज्यावेळेस कोरोना होता, त्यावेळेस कोरोनामध्ये जे आपल्या डॉक्टरांनी, नर्सेसनी जे काही काम केलं, ते त्यांनी प्रतिकृती ती देखाव्यातून दाखवली होती. म्हणजे कल्पना खूप असतात महिलांमध्ये, फक्त त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं काम हिरकणी करते. सर्व जाती धर्माच्या महिलांना आपण सोबत घेऊन या ठिकाणी हिरकणी एक प्रतिष्ठान या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे? आता महिला म्हटलं तर त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव मी करत नाही. कारण स्त्री म्हटल्यावरती मग कुठल्याही म्हणजे जाती धर्मातली असू दे. आमच्या हिरकणी प्रतिष्ठानमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, की संपूर्ण जाती धर्माच्या महिला आमच्या सोबत आहेत. विविध पक्षातल्या महिला सुद्धा आहेत. राजकीय सुद्धा आमच्या ह्याच्यात कुठलाही असा मतभेद नाही. आज आर-एस-एसच्या पण मैत्रिणी माझ्यासोबत आहेत. शिवसेनेच्या पण मैत्रिणी आहेत. पण तिथे सोशलच ॲक्टिव्हिटी होते. सर्व सामाजिक. सर्व सामाजिक कार्यक्रम होतात आणि त्या मैत्रिणी पण कधीच असं व्यक्त करत नाही किंवा त्यांना पण कधी मी असं म्हणजे व्यक्त करत नाही, की आम्ही वेगळ्या पक्षाचे असा काहीच भेदभाव नसतो. आणि प्रत्येक मैत्रीण ही आमच्याशी तिची जी म्हणजे आपुलकीचं, आदराचं जे नातं आहे किंवा मैत्रीचं जे नातं आहे, ते याच्यापेक्षा खूप पलीकडे आहे. ताई आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम होत असताना काहीतरी खंत या ठिकाणी व्यक्त झाली अशी आम्हाला या ठिकाणी निर्देशनास आलेली आहे आणि ज्या महिला होत्या त्यांनी सुद्धा खंत व्यक्त केलेली आहे. तर भाऊ जर असते तर आणखीनच परफॉर्मन्स आणि आणखीन कार्यक्रमाला मजा आली असती. निश्चित मला पण खूप आनंद झाला असता, पण मी माझ्या प्रास्ताविकात तेव्हाच सांगितलं. कारण भाऊंच्या मागे आता सध्या आपल्याला माहिती आहे, की जिल्हाध्यक्षपद तर आहेच आहे आणि मतदारसंघातले जे काही काम आहे, हे जवळपास 2004 पासून थांबलेले नाहीये. जरी आता सत्ता नसेल किंवा आता जरी ते आमदार नसतील, तरीही त्यांचं काम थांबलेलं नाहीये. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असताना कुटुंबाला किती वेळ देऊ शकतात, हे याला महत्त्व नाहीये किंवा पत्नीला किती वेळ देतात. कारण आज समाजासाठी वाहून घेतलेला त्यांचा म्हणजे पहिला पहिलं प्राधान्य त्यांनी समाजाला, लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी लोकांना दिलेलं आहे. त्यामुळे मी पण ते समजून घेऊ शकते, की मी नंतर समाज पहिले. धन्यवाद ताई. आज मित्रांनो आपण मंगळगौरीच्या कार्यक्रमामध्ये होतो आणि
नेहमी सातत्याने या ठिकाणी जो बोंद्रे परिवार आहे, सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करतोय. तर आदरणीय ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रेंचे हे जे संस्कार आहेत, ते संस्कार या ठिकाणी जपण्याचं काम या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी ॲडव्होकेट वृषालीताई असतील, सुजाताताई असतील आणि त्यांच्या ज्या सर्व टीमच्या महिला आहेत, त्या महिला या ठिकाणी काम करतायत आणि आज सुंदर या ठिकाणी परफॉर्मन्सच्या माध्यमातून एक चांगला संदेश मंगळगौरींच्या माध्यमातून अरबी मराठी म्हणजे असं चॅनल आहे, की आमचे कुठलेही कार्यक्रम असले, तरी आमचे बिडवे दादा असतील, त्यांची टीम असेल, हे सातत्याने आमच्यासोबत संवाद साधायला येतात आणि ते संवादच साधत नाही, तर ते प्रत्येक म्हणजे चॅनलवर ते प्रसारित करत असतात. आमच्या ज्या काही भावना आहेत, त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत ते नेण्याचं काम करतात आणि सोशल मीडिया किती महत्त्वाचं आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे अरबी मराठीचे जे प्रतिनिधी आहेत, बिडवे दादा असतील, त्यांचे जे सहकारी असतील, ते निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावर आमचे कार्यक्रमाचे प्रसारण लाईव्ह तर करतातच करतात, पण आम्ही जे काही व्यक्त करतो आमच्या भावना, त्या इतरांमध्ये पोहोचवण्याचं काम करतात. त्यामुळे मी आरबी मराठी चॅनलला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देते आणि आमचा हिरकणी परिवार आणि अनुराधा परिवार सदैव तुमच्या सोबतच असतो आणि तुम्हाला आम्ही कधीच म्हणजे मिस करत नाही. प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही आमच्या हजर राहिलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.